पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले. मात्र शरद पवार आणि अजित पवारांची आसन व्यवस्था बदलण्यात आल्याचं दिसून आलं. बैठक व्यवस्थेनुसार शेजारी बसण्याची व्यवस्था होती, पण दोघांनी शेजारी बसणं टाळलं. पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी स्टेजवर येत आसन व्यवस्था बदलायला सांगितली. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बाबासाहेब पाटलांची खुर्ची ठेवण्यात आली. पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. अर्धा तास काका पुतण्यामध्ये संवाद झाला. बाळासाहेब ठाकरेंच्या 99व्या जयंतीनिमित्त आज उद्धव ठाकरे आणि शिंदेच्या सेनेचे 2 स्वतंत्र अभिवादन मेळावे होणार आहेत. या मेळाव्यातून दोन्ही शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेनं शिंदे सेनेला भरभरून प्रेम दिलं. जनतेच्या समर्थनाबद्दल नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या राज्यामध्ये आभार यात्रा सुरू करणार आहेत. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सैनिकांना दिले. ठाण्यामध्ये युवा सेनेचे अधिवेशन पार पडलेलं आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहेत. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेला होता का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. या संदर्भात पुष्टी करणारे सीसीटीव्ही आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले आहे. तर 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून 3 आलिशान कारमधून आरोपी कराड हा पुण्याला गेल्याची माहिती आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मकोका आणि हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे आज खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला जामीन मिळणार का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. वाल्मिक कराडची प्रकृती मध्यरात्री बिघडली. कराडला पोटदुखीचा त्रास होत असल्यानं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड जिल्हा विशेष न्यायालयानं कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलेला आहे. तर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्यानं वाल्मिक कराडला पुढचे 6 महिने जेलमध्येच राहावं लागणार आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. गँगस्टर DK रावला पोलिसांनी अटक केलेली आहे. खंडणी प्रकरणी गँगस्टर DK राव याला अटक करण्यात आली आहे. DK रावसह त्याच्या 6 साथीदारांनाही अटक केल्याची माहिती आहे. तर खंडणी, फसवणूक आणि फॉर्जरी प्रकरणी DK रावला अटक करण्यात आली आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक हा DK राव होता आणि त्याला आता अटक करण्यात आली आहे. आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष असेल. तर कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा हस्तक DK राव याला आता अटक केलेली आहे. तर त्याच्या काही साथीदारांना सुद्धा अटक केल्याची माहिती समोर येते. खंडणी प्रकरणामध्ये गँगस्टर DK रावला अटक करण्यात आलेली आहे. तर त्याच्यासह त्याच्या 6 साथीदारांना सुद्धा अटक केलेली आहे. खंडणी, फसवणूक आणि फॉर्जरी प्रकरणी DK रावला अटक केलेली आहे आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यामुळे आता कोर्ट नेमकं किती दिवसांची कोठडी सुनावतं ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर पुढे जे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे ते कशा पद्धतीने प्रूफ केले जातात, ही केस कधीपर्यंत चालते तेही बघावं लागणार आहे. खंडणी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं ही अटक केल्याची माहिती सुद्धा समोर येते. तर DK राव अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक मानला जातो. सैफ अली खान हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या मनामध्ये काही शंका असेल तर पोलीस डिपार्टमेंटला सांगावं असं अजित पवार म्हणाले. सैफ आपल्या घरी जात असताना त्यांची तब्येत किंवा कपडे पाहता त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी असा हल्ला झाला होता असं वाटलं नसेल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. सैफ अली खानच्या आरोपीनं वापरलेल्या चाकूचा तुकडा मिळवण्यासाठी पोलीस आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला घेऊन वांद्रे तलावाजवळ आले होते. या तलावात 1.5 तास शोधाशोध घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी चाकूचा तुकडा मिळवला. त्यामुळे पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा लागलाय. सैफ अली खाननं रिक्षावाल्याची भेट घेतलेली आहे. ज्या रिक्षावाल्यानं सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी मदत केली होती, त्या रिक्षावाल्याची सैफ अली खाननं भेट घेतली.
यानंतर एक मोठी बातमी आहे. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर येते. वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणामध्ये जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता, पण सुनावणी आधीच हा अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर येते. कारण त्याच्यावर मकोका सुद्धा लागलेला आहे. त्याच्यामुळे जरी त्याने जामिनासाठी अर्ज केला असला तरी देखील या खंडणी प्रकरणामध्ये तरी त्याची सुटका होणं हे मुश्किल होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर की काय आता सुनावणी आधीच त्याचा जामीन अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर येते. वाल्मिक कराड ज्याच्यावर खंडणी आणि त्याचबरोबर इतरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, मकोका त्याच्यावर लागलेला आहे आणि त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता तो मागे घेण्यात आला. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, काय सांगाल? वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती, पण तो अर्ज मागे घेण्यात आल्याचं कळतं. नेमकं कशामुळे हा अर्ज मागे घेण्यात आलाय? वाल्मिक कराड यांनी खंडणी प्रकरणामध्ये MCR मिळाल्यानंतर केज न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता. त्यानंतर 2 वेळा सुनावण्या होत्या, पण आरोपीचे वकील हे गैरहजर राहिल्यामुळे जी फायनल सुनावणी होती ती आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी 11:30 वाजता होणार होती. त्या अगोदरच वाल्मिक कराड याचे जे वकील आहेत त्या वकिलांनी जो जामिनासाठी अर्ज मान्य न्यायालयाकडे केलेला होता तो मागे घेतलेला आहे. विशेष म्हणजे या मागे घेतलेल्या अर्जावरून आता खूप मोठी चर्चा देखील होती. आता वाल्मिक कराड यांना कालच MCR झालेला आहे आणि काल 14 दिवसाची पोलीस न्यायालयीन कोठडी देखील देण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आलेली होती. मकोका अंतर्गत त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली होती. तर त्यामुळे आता वाल्मिक कराड यांनी या ठिकाणी जो जामिनासाठी अर्ज केलेला होता तो परत मागे का घेतला यावर चर्चा करत असताना ज्यावेळेस वकिलाशी चर्चा केली, जर या ठिकाणी जर न्यायालयाने जर अर्ज फेटाळला असता तर परत पुन्हा हायकोर्टापर्यंत जावं लागलं असतं. त्या अगोदर हा जामिनासाठी केलेला जो अर्ज आहे तो मागे घेतल्याचं देखील आता वकिलांनी सांगितलेलं. अधिकृत आरोपीचे जे वकील आहेत ते त्या बाबतीमध्ये बोलतील. मात्र वाल्मिक कराड यांनी जो खंडणीच्या प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता तो मागे घेतला आहे आणि त्यामुळे आता मोठी चर्चा होते. निश्चितच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागणार आहे. वाल्मिक कराडनं आता हा अर्ज मागे घेतलेला आहे, पण त्याचा जामीन तेवढा काही सोपा नव्हता, त्याच्यामुळे कदाचित हा अर्ज मागे घेण्यात आला असेल. दरम्यान याविषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यातच आज केज न्यायालयासमोर अर्ज दाखल केलेला होता. त्यामध्ये सुनावणी सुद्धा होणार होती, पण तो अर्ज मागे घेण्यात आला. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नालासोपाऱ्यामध्ये पालिका प्रशासनाकडून अनधिकृत इमारतींचं तोडकाम करण्यात आलं आहे. 41 इमारतींवर हातोडा चालवला जाणार आहे. या विरोधात नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. कुर्ला डेअरीच्या जागेसाठी काँग्रेसनं आंदोलन केलं. कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसनं विरोध केला आणि ठिय्या आंदोलन केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये दिसू लागलाय. बुधवारी सोन्याच्या दरानं विक्रमी झेप घेतली. नागपुरात 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 700 रुपयांनी वाढून विक्रमी 80,400 रुपयांवर पोहोचले. स्वाईन फ्लू कोरोना पाठोपाठ आता गुइलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचा पुण्यामध्ये शिरकाव झाला आहे. आजाराची रुग्णसंख्या 59 वर पोहोचली आहे. यामध्ये 38 पुरुष आणि 21 महिला आहेत. यापैकी 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकानसेन बुलेट ट्रेनला भारतामध्ये येण्यास उशीर होत असल्यानं बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर रेल्वे मंत्रालयानं अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम लेव्हल 2 सिग्नलिंग सिस्टीमसाठी निविदा मागवलेली आहे. ही यंत्रणा वंदे भारत गाड्यांसाठी अनुकूल आहे. राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या भाडेवाढीबाबत आज निर्णय होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या असलेल्या बैठकीमध्ये याविषयी निर्णय घेतला जाईल. तर ST महामंडळानं 2 ते 3 कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी स्वयंचलित भाडे सुधारणा सूत्राअंतर्गत भाडेवाढीची मागणी केली होती. मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून फक्त CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी देण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती राज्य सरकारनं स्थापन केली आहे. ही समिती 3 महिन्यांमध्ये सरकारला अहवाल सादर करेल. शिवाजी पार्क परिसरामध्ये धुळीमुळे होणारं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. धूळ नियंत्रणासाठी मातीवर सातत्यानं पाणी फवारणं यासारख्या अल्पकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावरील बसगाड्यांची सेवा तत्काळ बंद करावी. बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाढवावा अशी मागणी बेस्ट कामगार सेनेनं केली आहे. यावेळी कामगार सेनेनं आपले 20 मागण्यांचं निवेदन दिलं.
येत्या शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजे 24 आणि 25 जानेवारीला रात्री पश्चिम रेल्वेनं प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। या 2 रात्री मिळून पश्चिम रेल्वेच्या 277 लोकल रद्द केल्या जाणार आहेत, तर या दरम्यानच्या 4 एक्सप्रेस सुद्धा रद्द केल्या जाणार आहेत। भायखळा आणि बोरिवलीमध्ये बांधकाम बंदी लागू केल्यानंतर या भागातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती। दरम्यान समीर ॲपवरील नोंदीनुसार बुधवारी मात्र भायखळा आणि देवनार इथं वाईट हवेची नोंद झाली आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि इतर सवलत पात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्ड यंत्रणेत बिघाड झालाय। त्यामुळे प्रवाशांना तात्पुरतं कागदी पास देण्यात येत आहेत। अनेक ज्येष्ठ प्रवाशांकडे पास नसल्यानं त्यांना प्रवासामध्ये अडचणींचा सामना करावा लागतोय। प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांकडून वाढीव दरानं दंड वसूल करण्यापेक्षा नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये यासाठी जनजागृती करणं आवश्यक आहे। यासाठी महापालिकेनं प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठीचा दंड कमी करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी केली। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। आता काही रुग्णांच्या तपासणीमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेझुनी हा जीवाणू संसर्ग समोर आलेला आहे, तर न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे या संस्थेनं या संसर्गासाठी दूषित पाणी आणि अन्न कारणीभूत असल्याकडे बोट दाखवलंय। पुण्यामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांकडून सुमारे 4,500 नागरिकांकडून पालिकेनं तब्बल 36 लाखांचा दंड वसूल केलाय। महापालिकेकडून 1 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीमध्ये शहरात दंडात्मक कारवाई करण्यात आली। नीरा, देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरामध्ये यावर्षी सरासरी इतका पाऊस पडला। त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नीरा खोऱ्यातील 4 धरणांमध्ये मागच्या वर्षीपेक्षा सरासरी 14% पाणीसाठा जास्त असल्याचं आकडेवारीवरून दिसतंय। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। जळगाव जिल्हा रेल्वे अपघात प्रकरणी जीव वाचवण्यासाठी लोकांनी ट्रेनमधून उड्या घेतल्याचं समोर आलं होतं। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झालाय। संबंधित अपघातासाठी अफवा जबाबदार असल्याचा संशय आहे, तर घातपाताचा संशय या ठिकाणी व्यक्त केला जातोय। तपास सुद्धा केला जाणार आहे। अफवा पसरवणारे कोण होते याचा आता शोध घेतला जाणार आहे। दरम्यान घातपात करण्याच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक ही अफवा पसरवली गेली होती का, असाही सवाल उपस्थित झालाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल जोहरी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, काय सांगाल? अतिशय भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल, मात्र त्याच्या मागे एक अफवा होती की जाणीवपूर्वक ती अफवा पसरवली होती, अशा अनेक सवाल उपस्थित झाले आहेत। आणि त्याच अनुषंगानं आता तपास होणार असल्याचंही कळतं आणि सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं हे जे अँगल आहे ते मांडलेले होते। अगदी पुष्पक एक्सप्रेस मधून लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ज्या उड्या मारल्या त्याचं नेमकं कारण काय होतं याचा ज्यावेळेस शोध घेतला गेला, अर्थातच या सगळ्या जबाबदारी गोष्टीला अफवाच जबाबदार आहेत अशा गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत। एकंदरीत याच संदर्भात तपास जो आहे तो या दृष्टीने केला जातोय आणि एका चहावाल्याला ताब्यात घेतल्याची माहिती देखील जी आहे ती समोर येते। एकंदरीत बघितलं तर यापूर्वी देखील अशा पद्धतीनं अफवा पसरून घातपाताच्या घटना घडल्याचं लक्षात घेता या घटनेला देखील अफवा पसरवणारे नेमकं कोण होते, यामागे त्यांचा हेतू काय होता, यासोबतच संबंधित घटना ही जाणीवपूर्वक घातपाताच्या दृष्टीनं घडली आहे का याचा तपास जो आहे तो केला जातोय। 1-2 नाही तर तब्बल 13 लोकांचा यामध्ये मृत्यू झाला। इतकंच नाही तर जनरल डब्यामध्ये अशा पद्धतीनं अफवा पसरवणारे, आरडाओरड करणारे नेमकं कोण होते याचा देखील तपास घेतला जातोय। अर्थातच नेहमी आपण बघतोय की गर्दीला कधीही चेहरा नसतो, मात्र याच गर्दीतनं एका चहावाल्याला ताब्यात घेतलं गेलं असल्याची माहिती समोर येते। आणि यामध्येच नेमकं जबाबदार कोण, घातपाताची घटना घडण्यामागं नेमकं कारण काय याचा तपास जो आहे तो घेतला जातोय। निश्चितच राहुल, एकूणच असं म्हणता येईल की अनेकांचा जीव गेलेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहेत। त्यामुळे एक मोठी दुर्घटना घडवण्यासाठी जबाबदार नेमकं कोण याचा शोध घेणं हे महत्त्वाचं आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी अपडेट आहे। जळगाव अपघातावर ट्विट समोर आला आहे। आग लागल्याची अफवा कशी पसरली आणि इतका मोठा अपघात कसा झाला या प्रकरणाची त्वरित चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। तर महाराष्ट्र के जलगांव में हुए भीषण ट्रेन हादसे में कई लोगों की मौत हो गई असं ट्विट या ठिकाणी केलेलं आहे। कोणीही अफवा पसरवली असा सवाल उपस्थित होतो। राहुल गांधींनी सुद्धा चौकशीची मागणी केली आहे, त्याविषयीचं ट्विट त्यांनी केलं। त्यानंतर बुलेटिनमध्ये थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।
ब्रेकनंतर एक धक्कादायक बातमी आहे. हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. अज्ञातांनी लोखंडी रॉडना जबर मारहाण केल्याची माहिती आहे. पेट्रोल पंपावरच्या केबिनची सुद्धा तोडफोड केलेली आहे. तर मारहाण आणि तोडफोडीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे. हिंगोलीमध्ये या ठिकाणी एका पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. एवढंच नाही तर तिथं असलेले जे सामान होतं त्याची तोडफोड केल्याचं आपल्याला या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अज्ञातांनी लोखंडी रॉडना या कर्मचाऱ्याला जबर मारहाण केल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळे आता ही मारहाण नेमकी कशामुळे झाली असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. हिंगोलीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघू शकतोय नेमकं काय घडलं. त्या ठिकाणी काही अज्ञात लोक आले, त्यांच्या हातामध्ये लोखंडी रॉड होता. त्यांनी त्या व्यक्तीला, त्या कर्मचाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर तिथं काचा लावलेल्या होत्या, जी केबिन होती त्याची तोडफोड केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. पेट्रोल पंपावरच्या केबिनची तोडफोड केल्याची आणि या इथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची ही जी घटना आहे ती सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे. आणि हे लोक तिथल्या खुर्च्यांची सुद्धा तोडफोड करताना आपल्याला दिसून येत आहेत. केबिनला ज्या काचा आहेत त्यांचीही तोडफोड केली. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. रिलायन्स डिजिटलचा डिजिटल इंडिया सेल सुरू झाला आहे. मिळवा 26,000 पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट लीडिंग बँक कार्ड्सवर आणि बरेच काही. फक्त आपल्या जवळच्या रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोर्स मध्ये अटी लागू. बघ इतकीशी थाळी तर अनलिमिटेड असली पाहिजे. कॅन्टीनची थाळी आहे. कोणती निवा पुपा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी थोडीच आहे. म्हणजे जर तू इतकासा जरी क्लेम केला तर संपूर्ण कव्हरेज परत मिळते. अनलिमिटेड टाइम्स. ही तर मला पण पाहिजे. जिंदगी को क्लेम कर ले. ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड पाहिजे. तो हिरवा बोर्ड काढून दे भाऊ. पण हा तर ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड नाहीये. सगळे हिरवे बोर्ड एकसारखेच असतात. हा वाळवी बोर रेजिस्टंट आहे आणि वॉटर रेजिस्टंट. आम्ही बसलो आहे ना. कोणताही हिरवा बोर्ड HDHMR समजून घरी आणाल तर पश्चाताप कराल, कारण केवळ ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड आहे वॉटर, टर्माइट अँड बोरर रेजिस्टंट. थांब, हे काय आहे? खरी नोट ब्रो, ही फाटलेली आहे. ऐक, कापलेल्या, फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता. वाव, नवी नोट मिळेल. हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा. सुरू आहे. अपघात झाला ना की पुढला जो 1 तास असतो, जे त्यामध्ये इंजर्ड झालेले, जखमी झालेले त्यांच्याकरता फार महत्वाचा असतो. त्यांना त्वरित मदत मिळणं हा भाव फार महत्वाचा असतो. त्वरित यंत्रणेला कळवणं हे काही होताना दिसत नाही. अपघात रस्त्यावर होतो म्हणून धावून जाणारा कोण असेल तो चहा टपरीवाला, हॉटेलवाला, ढाबेवाला, फळवाला, फुलवाला, असे सामान्य लोक जे असतात, आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना सांगितलं की आपलं हे कर्तव्य आहे. तर ते ऑलरेडी काही लोक करायचे, काही लोक भ्यायचे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभं झालो आणि बघता बघता अनेक लोक या अभियानात सहभागी झाले. पण प्रशासन यांचा पण सहभाग याच्यात मिळाला आणि आमचा समन्वय झाला. तर समन्वयातून एक मोठी लोक चळवळ उभी होऊ शकते. आणि जेव्हा लोक चळवळ उभी होईल त्यावेळेस रस्ते अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा उभी होईल. एक्सरसाइज करून करून माझा जीवच काढशील तर तुझ्या आणि आपल्या बिझनेसवर लक्ष कोण देणार? आपल्या सोबत आपल्यांची लाईफ फिट ठेवण्याचा परफेक्ट प्लॅन, कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्स टर्म प्लॅन. कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्स, प्रॉमिसेस का पार्टनर. बाय 1 गेट 1 फ्री मध्ये फॅशन घेऊन जा. महागाईला स्टाईलने हरवा. महागाईचे मीटर होईल फेल. आला आहे फुल पैसा वसूल सेल 22 ते 26 जानेवारी. फॅशनवर बाय 1 गेट 1 फ्री हवे आहे. स्मार्ट बाजार चला. ब्रेकनंतर घेऊयात राज्याचा देश विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा.
लासलगाव, मनमाड, निफाडसह नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. बाजारपेठेमध्ये द्राक्ष दाखल झाली आहेत. याशिवाय चीन, मलेशिया, श्रीलंका, अरब आणि इतर देशातही द्राक्ष निर्यात केली जात आहेत. आतापर्यंत 563 टन द्राक्ष निर्यात करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग, कुंभीसह अनेक मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. खासगी वाहनांद्वारे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. हा जीवघेणा प्रवास कॅमेऱ्यात कैद झाला. अमरावतीमध्ये जादू टोण्याच्या संशयावरून एका 77 वर्ष वृद्ध आदिवासी महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि तिची गावातून धिंड काढण्यात आली. या प्रकरणी आता अख्ख्या गावानं महिलेच्या पाया पडत तिची माफी मागितली.